हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा जो टॉपिक आहे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी 4 मार्काला होता, बट सीईटी मध्ये वी कॅन एक्सपेक्ट 1 और मॅक्सिमम 2 क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. खूप इझी टॉपिक आहे. काही सर्टन सेट ऑफ फॉर्म्युले आहेत. पटपट आपण सगळे फॉर्म्युले बघून घेऊ. सगळ्यात पहिले इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे 11th सिलेबस मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे ते सीईटीला जनरली त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारणार नाही. 12th रिलेटेड क्वेश्चन्सच विचारले जातील. तो सगळ्यात पहिला आहे गॉस लॉ किंवा गॉस थिअरम. गॉस थिअरम स्टेट्स दॅट कोणत्याही क्लोज सरफेस साठी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय की टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन कमिंग आउट फ्रॉम दॅट सरफेस इज इक्वल टू समेशन ऑफ टोटल चार्ज दॅट इज इनसाइड. किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर येणार आहेत, तर जेवढा चार्ज आतमध्ये आहे. व्हॉट इज ट्यूब्स ऑफ इंडक्शन? ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणजे त्या ट्यूब्स ज्या 1 कुलॉम चार्ज पासून 1 ट्यूब निघते. पर युनिट चार्ज पासून तेवढी एक ट्यूब निघते. अशा ट्यूबला आपण ट्यूब ऑफ इंडक्शन म्हणतो. ओके. नॉर्मली इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतो की जर काही चार्ज क्यू असेल तर त्याच्यातनं क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट एवढा फ्लक्स बाहेर निघतो. बट आपण इथे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आपण ट्यूब्स ऑफ इंडक्शन मध्ये डील करतो जनरली. ओके. बट गॉस थिअरमचा इंटिग्रल फॉर्म असा आहे, इंटिग्रल ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू समेशन ऑफ टोटल चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. हे फ्लक्स वाला फॉर्म्युला, हा फ्लक्स वाला आहे. ओके, हा फ्लक्स वाला आहे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन वाला म्हणजे टोटल ट्यूब्स वाला फॉर्म्युला हा आहे जो आपण नॉर्मली वापरतो. याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात. बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारतात क्वेश्चन, सीईटी मध्ये पण विचारतात. सो तुम्हाला फक्त गॉस थिअरम रिलेटेड क्वेश्चन आला तर टीएनईआय विचारलं तर जो चार्ज आतमध्ये आहे तोच चार्ज काउंट करायचा, बाहेरचा चार्ज नाही करायचा. पण याच्यात एक ट्रिक आहे की जर काही एक सरफेस असेल पण तुम्हाला दिला असेल इथे चार्ज Q1, इथे चार्ज Q2, इथे चार्ज Q3 आहे आणि तुम्हाला विचारलं की टीएनईआय काय आहे, आन्सर इज Q1 प्लस Q. बट जर विचारलं की इथली इलेक्ट्रिक फील्ड किंवा इथली या सरफेसवरती कोणत्याही पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड किती चार्जेसमुळे आहे, तर आन्सर इज तिन्ही चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड असते. बट टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन वेळेस बाहेरचा चार्ज इफेक्टिव्हली कॅन्सल होऊन जाईल, कारण की त्याच्या जेवढ्या ट्यूब्स आत येत आहेत तेवढ्या ट्यूब बाहेर पण निघणार आहेत नंतर. सो त्याच्यामुळे नेट कुठली ट्यूब ऑफ इंडक्शन त्या सरफेस बरोबर असोसिएटेड नसते. इनसाइड चार्जेस फक्त रिस्पॉन्सिबल असतात. गॉस थिअरमचे 4 ऍप्लिकेशन्स आहेत. गॉस थिअरम वापरून आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड करतो 4 बॉडीजची. सॉलिड स्फिअर म्हणण्यापेक्षा स्फिअर कंडक्टिंग असतो, त्याला जर काही आपण चार्ज क्यू दिला तर याच्यापासून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट डिस्टन्स आर चा फॉर्म्युला आहे 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. जेवढं डिस्टन्स आर जाऊ त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. जर आपण बाहेर गेलोच नाही, सरफेसवर थांबलो, छोट्या आरला आपल्याला मोठ्या आरने रिप्लेस करावं लागेल. बट इफ वी आर इनसाइड द सरफेस ऑफ द स्फिअर, आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इज 0. रिमेंबर. ओके. याचा अजून एक वर्जन आहे फॉर्म्युला, सिग्मा बाय एप्सिलॉन आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. यू मस्ट नो द फॉर्म्युला. ओके. सिलेंडर, इनफायनाइट लार्ज सिलेंडर ज्याला लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा दिली असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/4π एप्सिलॉन नॉट 2 लॅम्बडा ओव्हर आर. हा एक वर्जन आहे. दुसरा वर्जन आहे सिग्मा बाय एप्सिलॉन आर बाय आर. सो रिलेशन समजून घ्या. इथे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर आहे. पहिल्या केसमध्ये डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. एनी शेप आणि प्लेन शीट, थिन शीट, इनफायनाइट लार्ज ह्यांच्यासाठी आपण त्या शीट पासून किंवा एनी शेप पासून खूप लांब जात नाही. आपण जस्ट ऑन द सरफेस ऑफ द बॉडी किंवा जस्ट बाहेरची फील्ड कॅल्क्युलेट करतो. इथे फॉर्म्युला सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट येतो, इथे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट येतो. ओके. सो दिस इज व्हॉट वी हॅव सीन इन द स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक. यू मस्ट नो दिस फॉर्म्युला. याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन बनवू शकतो. त्यानंतर आहे मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. कोणत्याही ऑब्जेक्टला जर आपण चार्ज दिला तर त्याच्यावरती चार्ज रिसाइड करतो ऑन द आउटर साइड. कंडक्टरला चार्ज दिला की बाहेरच्या साईडला चार्ज रिसाइड करतो, कारण की त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं, ते लांब जायचं बघतात. सो मॅक्सिमम सरफेस पर्यंत येऊ शकतात. आता सरफेसवरून उडी तर मारू शकत नाही. ओके. त्याला खूप जास्त पोटेन्शियल लागेल. सो सरफेसवरती येऊन थांबतात. आता सरफेसवरती आल्यावरती पण ते रिपेल करत असतात एकमेकांना. सो त्याच्यामुळे काय होतं की सरफेसवरती आउटवर्ड फोर्स ऍक्ट व्हायला लागतो, ज्याला आपण मेकॅनिकल फोर्स म्हणतो. आणि तो मेकॅनिकल फोर्स किती ऍक्ट होतोय पर युनिट एरिया, त्याचा फॉर्म्युला असा येतो बघा. 3 फॉर्म्युला आहेत. हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, हा सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन, आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे तो आहे हाफ सिग्मा एप्सिलॉन. हा नॉर्मली आपण वापरणार नाहीये, कारण की इधर एकतर इलेक्ट्रिक फील्ड दिलेली असेल की किती आहे इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या सरफेस जवळ, किंवा त्याची चार्ज डेन्सिटी दिली असेल. दोन्ही देत बसणार नाही. दोन्ही दिले तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. नॉर्मली देत नाही तसं, एक काहीतरी देतं. सो जे दिले त्याच्याप्रमाणे वापरा. हे जे आहे हे फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया आहे. कधी कधी तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर पण म्हणतात. नेक्स्ट आहे एनर्जी डेन्सिटी. हा एनी शेप ऑब्जेक्ट जो आहे त्याच्या जवळ जी फील्ड बनली आहे
त्या फील्डमध्ये पर युनिट व्हॉल्यूम किती एनर्जी स्टोअर झाली. जर तुम्हाला विचारलं किती एनर्जी स्टोअर झाली, बघा हे दोन कॉन्सेप्ट खूप कन्फ्युजिंग आहेत. एनर्जी डेन्सिटी किंवा एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन अ कंडक्टर आणि एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, दोन्ही वेगळे फॉर्म्युले. कॅपॅसिटर वेगळा कॉन्सेप्ट आहे, आपण त्याच्याकडे जाणार आहे. हा कंडक्टरचा फॉर्म्युला आहे. कंडक्टरच्या फील्डमध्ये एनर्जी किती स्टोअर झाली तर त्याचा फॉर्म्युला एकदम वरचा कॉपी पेस्ट आहे. हाफ एप्सिलॉन ई स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट आणि हाफ सिग्मा आणि ई. सेम फॉर्म्युले, नो चेंज. ओके, सेम फॉर्म्युले, डायमेन्शनली पण ते मॅच होतात. नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स म्हणजे काय. एक लक्षात ठेवा, कॅपॅसिटन्सचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. एक तर कंडक्टर घेऊ. सपोज हा एक कंडक्टर, ठीक आहे. कंडक्टरला आपण जर काही चार्ज दिला तर त्या कंडक्टरचा पोटेन्शियल राईज होतो आणि कंडक्टरचा पोटेन्शियल हा चार्जवर डिपेंड करतो. मोर द चार्ज यू पुट मोर विल बी द पोटेन्शियल. याचा जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स ऑफ दिस कंडक्टर. म्हणजे प्रत्येक कंडक्टरला एक कॅपॅसिटन्स असतो. ओके, आता जर स्पेरिकल कंडक्टर घेतला, मी एक स्फिअर घेतला, तर तुम्हाला हा 11वीत होता फॉर्म्युला किंवा नाहीच इनफॅक्ट आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये. तर तो फॉर्म्युला असा की जर एखाद्या स्फिअरला चार्ज दिला क्यू तर त्याचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 क्यू बाय आर. आणि त्यामुळे क्यू डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही वाला कॉन्सेप्ट वापरला तर इकडे फॉर्म्युला कसा बनतोय, क्यू इज इक्वल टू 4πε0 आर इंटू क्यू. सो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट बनतोय तो कॅपॅसिटन्स 4πε0 आर बनतोय. सो कधी कधी स्पेरिकल कंडक्टरची कॅपॅसिटी विचारली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. व्हेरी रेअरली येण्याचे चान्सेस नाहीच कारण की सिलेबसच्या आपल्या स्कोपमध्ये नाही. बट एनिवेज, कॅपॅसिटन्स हा कोणाचा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, क्यू आणि व्हीचा. सो जर युनिट बनवायचं म्हटलं तर क्यू प्रपोर्शनल टू व्ही मध्ये क्यू इज इक्वल टू सी व्ही, त्या कॉन्स्टंटला कॅपॅसिटन्स म्हणतात, जो डिपेंड करतो शेप, साईज वरती आणि मीडियम वर, 3 गोष्टींवर डिपेंड करतो. सो हा जो कॅपॅसिटन्स सी आहे त्याचं युनिट काय असणार आहे, कुलम पर व्होल्ट किंवा त्याला आपण फॅरेड म्हणतो. कुलम पर व्होल्ट किंवा फॅरेड. ह्याला ओहम मध्ये पण कन्वर्ट करता येऊ शकतो. कसं काय कन्वर्ट करता येईल ओहम मध्ये, तर मी कुलमला, चार्जला करंट इंटू टाइम लिहू शकतो. करंट इंटू टाइम म्हणजे अँपियर सेकंड लिहू शकतो. अँपियर सेकंड अपॉन व्होल्ट, व्होल्टच असतो आणि हा अँपियर अजून खाली घेऊन गेलो आपण, व्होल्ट पर अँपियर ओहम असतो. सो सेकंड पर ओहम असं त्याचं युनिट बनू शकतं सीचं. ओके, आय होप बरोबर आहे. हा, दॅट इज राईट, करेक्ट, हे युनिट बरोबर आहे. ओहम पर सेकंड बनू शकतं, सेकंड पर ओहम बनू शकतं. खूप सारे व्हेरिएशन आहेत तुम्हाला मेजरमेंटमध्ये. एक प्रश्न येणार आहे युनिट्सवर, सो तुम्हाला सगळ्यांचे युनिट्स माहिती पाहिजे व्यवस्थित. कॅपॅसिटन्सचा कॉन्सेप्ट झाल्यावरती कॅपॅसिटर काय असतो, तर प्रत्येक कंडक्टरला कॅपॅसिटी असते, प्रत्येक कंडक्टरला कॅपॅसिटन्स असतो. मग कॅपॅसिटन्स कंडक्टरचाच का वापरत नाही, आपण एक वेगळं डिव्हाइस कॅपॅसिटर का बनवतो. तर नॉर्मल कॅपॅसिटर, नॉर्मल कंडक्टरला जर काही आपण चार्ज दिला की त्याचा पोटेन्शियल पटकन वाढतो. जर मला त्याची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर मला काय करावं लागतं, मी चार्ज वाढवला तर व्ही पण वाढतो, त्यामुळे सी कॉन्स्टंट राहतो. तर सी वाढवण्याची एकच टेक्निक आहे, व्ही ला कमी करा, क्यू कॉन्स्टंट होईल. आणि तसं अरेंजमेंट कॅपॅसिटर मध्ये मिळतात. आपल्याला कॅपॅसिटर मध्ये काय मिळतो, वी कॅन स्टोअर लार्ज चार्जेस ऍट लो पोटेन्शियल्स. हा बेनिफिट आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा टाइप्स ऑफ कॅपॅसिटर 3 टाइप असतात, पॅरलल प्लेट, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आणि स्फेरिकल कॅपॅसिटर. आपल्याला सिलेबसमध्ये फक्त पॅरलल प्लेटचाच फॉर्म्युला आहे आणि पॅरलल प्लेटचा फॉर्म्युला कॅपॅसिटरचा असा आहे, फॉर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जर दोन्ही प्लेट्सचे एरिया ए आणि ए असतील आणि त्यांच्यातलं डिस्टन्स डी असेल तर त्याची कॅपॅसिटी जी असते त्याचा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट के बाय डी. हा फॉर्म्युला आहे, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. खूप सारे प्रश्न याच्यावरती विचारले जातात, रिमेंबर. मग के जो डायलेक्ट्रिक मध्ये जो आपण भरतो ना मीडियम, तो कंडक्टिंग नसला पाहिजे, तो नॉन कंडक्टर पाहिजे. नाही तर काय होईल, इथला चार्ज दिलेला सगळाच फ्लो होऊन जाईल ग्राउंडला. ठीक आहे, तो चार्ज मधला इन्सुलेटर पाहिजे, मध्ये कम्प्लिटली डायलेक्ट्रिक पाहिजे. चार्ज शुड नॉट फ्लो, चार्ज इंड्यूस झाला पाहिजे. ओके, सो कॅपॅसिटर मध्ये मग क्वेश्चन विचारू शकतात, के असं भरलं कॅपॅसिटर K1 आणि K2 तर काय होतं, मग असं भरलं तर काय होतं, ह्याचे तुम्हाला सगळे व्हेरिएशन माहिती पाहिजे. ओके, आता टेक्स्टबुक मधलाच लास्टचा अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहे, तो तुम्ही चेक करू शकता. टाइप्स ऑफ कॅपॅसिटर मी ऑलरेडी डिस्कस केला. आता कॅपॅसिटरचे टाइप झाल्यानंतर त्या डायलेक्ट्रिकचे काय इफेक्ट आहे. एक तर लक्षात ठेवा, जर काहीच नसेल दिलं तर एअर असते मध्ये, काहीच नसेल दिलं तर एअर असते. आणि रिमेंबर, कॅपॅसिटर मध्ये 2 प्लेट मध्ये जर काही पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल तर ह्या 2 प्लेट मधला डिस्टन्स डी आहे, तर व्ही बाय डी यांच्यामधली फील्ड असते, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स. 2 प्लेट मधली इलेक्ट्रिक फील्ड व्ही बाय डी असते. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द प्लेट कधी कधी विचारली, आधी व्ही काढायचं आणि त्याला डिस्टन्सने डिवाइड करायचं. आता कॅपॅसिटी
कॅपॅसिटर मध्ये जर काय आपण एखादा इन्सुलेटर भरला, डायलेक्ट्रिक मीडियम भरला, तर त्याचा इफेक्ट काय पडतो? तर डायलेक्ट्रिक दोन प्रकारचे असतात, पोलर किंवा नॉन पोलर. पोलर किंवा नॉन पोलर. पोलर म्हणजे जे मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये पोलॅरिटी असते, जसे HCl मध्ये इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वेगवेगळी असल्यामुळे एक ओढून घेतो इलेक्ट्रॉन, राईट? इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेतल्यामुळे क्लोरीन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. वॉटर इज पोलर. काही मॉलिक्युल्स आर नॉन पोलर, जसे की H2 ज्याच्यामध्ये सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असेल, किंवा CO2 असे मॉलिक्युल्स असतात ते पोलर, ते नॉन पोलर असतात. पण कुठलाही असू द्या, पोलर का नॉन पोलर, जर आपण त्याला दोन प्लेट्स मध्ये भरला की काय होतं, ते पॉझिटिव्ह, ते पोलर मॉलिक्युल्स जे असतात त्याचे नेगेटिव्ह इकडे अरेंज होऊन जातात, निगेटिव्ह इथे अट्रॅक्ट होतात, आणि अशाच फॅशन मध्ये एकदम एंडला इथे पॉझिटिव्ह अरेंज होतात. ओके, त्याच्यामुळे इथे एक रिव्हर्स डिरेक्शन मध्ये एक फील्ड डेव्हलप होतो. रिव्हर्स डिरेक्शन म्हणजे या पर्टिक्युलर डायलेक्ट्रिकला काय होतो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डेव्हलप होतो. आणि तो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वेगळा, हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल काय असतो, बेसिकली Q प्लस Q मायनस Q मध्ये डिस्टन्स 2L असेल, तर इलेक्ट्रिक डायपोल इज चार्ज इंटू डिस्टन्स. काय असतं, चार्ज इंटू डिस्टन्स. सो हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नेट डेव्हलप पर युनिट व्हॉल्यूम. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डेव्हलप पर युनिट व्हॉल्यूम. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डेव्हलप पर युनिट व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू किती फील्ड मध्ये आपण त्याला ठेवला. ह्याला इलेक्ट्रिकल पोलरायझेशन म्हणतो, इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणतो. आणि इलेक्ट्रिक पोलरायझेशन P चा जो कॉन्स्टंट आहे E बरोबरच्या रिलेशन मधला, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी. त्याला इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी म्हणतात. याच्या पलीकडे जाऊन काही प्रश्न विचारणार नाही, विचारला तर युनिट विचारते. चला, युनिटही काढून दाखवतो मी तुम्हाला. इलेक्ट्रिक पोलरायझेशनला काय सांगितलं मी तुम्हाला नाव, इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे किती डायपोल मोमेंट डेव्हलप झालाय पर युनिट व्हॉल्यूम. डायपोल मोमेंट इज चार्ज कुलम इंटू डिस्टन्स मीटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. त्यामुळे इलेक्ट्रिक पोलरायझेशन कुलम पर मीटर स्क्वेअर असतं, इलेक्ट्रिक पोलरायझेशन. whereas electric intensity is Newton per coulomb. Electric intensity. So P directly proportional to E मध्ये जो कॉन्स्टंट आहे इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी, त्याची युनिट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ते वापरून. ओके, हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटीचे युनिट्स मिळून जातील. दिस इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ, और दिस इज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक्स इन कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटर ज्यावेळेस आपण घेतो, त्याचे कॅपॅसिटन्स C असतो, त्याला चार्ज Q दिला तर तो व्होल्टेज V पर्यंत चार्ज होतो. जेव्हा आपण त्याला व्होल्टेज V ला चार्ज करून त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर होऊन जाते, त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एनर्जी जी स्टोअर्ड असते त्याचा फॉर्म्युला आहे हाफ CV². फेमस आहे, पण त्याचे अजून व्हेरिएशन्स माहिती पाहिजे. हाफ QV आणि तिसरा आहे Q² बाय 2C. तिन्ही व्हेरिएशन्स माहिती पाहिजे तुम्हाला, ऑल थ्री व्हेरिएशन. ओके, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, हा एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर आहे. कधी कधी मुद्दामून विचारतील एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम किती झालं, मग तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पेसने डिवाइड करावं लागेल, त्या स्पेसच्या व्हॉल्यूमने डिवाइड करावं लागेल. आता नेक्स्ट आहे सिरीज पॅरल कॉम्बिनेशन. तुम्हाला माहिती पाहिजे कॅपॅसिटर्स एक्झॅक्टली रेझिस्टर्सच्या उलट बिहेव करतात, म्हणजे स्प्रिंग सारखं बिहेव करतात. सो सेम कॅपॅसिटर सिरीज मध्ये लावले आपण C1 C2 C3, C1 C2 C3 C4, तर आपण इथं 1/CS वाला फॉर्म्युला वापरतो, 1/C2 अँड सो. आणि जर पॅरल मध्ये लावलं तर डायरेक्टली ऍड करत सुटायचं. बट ट्रिकी कसा पार्ट बनतो की जर कधी कधी कॅपॅसिटर्सच्या व्हॅल्यू सेम दिल्या असतील, C C C C C आणि असे N कॅपॅसिटर्स लावले असतील, तर त्याचं डायरेक्टली उत्तर C/N आहे, असं शॉर्टकट लक्षात ठेवा. डायरेक्टली C/N करून टाका, सेम असले पाहिजे. आणि जर पॅरलल मध्ये C C C C लावले आपण, असे N लावले तर NC होऊन जातं त्याचा रिझल्ट, पॅरलल सिरीज. बऱ्याच वेळेस प्रश्न असा विचारतात की N नंबर ऑफ कॅपॅसिटर्सला सिरीज मध्ये लावलं, नंतर पॅरलल मध्ये लावलं, त्यांचा रेशो घेतला, एवढी व्हॅल्यू होती, तर किती N ची व्हॅल्यू काय. सो अशा वेळेस हे ट्रिक्स कामात येतात, तुम्हाला ह्याच्याने सॉल्व्ह करता येईल. तुम्हाला समजा सांगितलं की N कॅपॅसिटर सिरीज मध्ये लावले, N कॅपॅसिटर्स पॅरलल मध्ये लावले, आणि इट वॉज फाउंड दॅट पॅरलल टू सिरीजचा रेशो 36 आहे. म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे, पॅरलल CN आहे, NC आहे, आणि सिरीज C/N आहे, म्हणजे N² 36, म्हणजे N काय 6 कॅपॅसिटर वापरले होते. सिरीज पॅरलल मध्ये पण खूप सारे प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला हे पण माहिती पाहिजे सिरीज पॅरलल मध्ये की जर दोन कॅपॅसिटर्स सिरीज मध्ये असतील आणि जर त्यांना बॅटरी लावली तर दोन्ही कॅपॅसिटर वरती चार्ज सेम राहणार, चार्ज विल बी सेम. सिरीज मध्ये चार्ज सेम असतो, काय डिफरंट असणार, पोटेन्शियल डिफरंट असणार, V1 V2 दोघांचंही पोटेन्शियल विल बी डिफरंट, चार्ज विल बी सेम. वेअरॅज पॅरलल मध्ये जर काही कॅपॅसिटर्स लावले असतील
तर यावेळेस मात्र व्होल्टेज सेम असणार, चार्ज डिफरंट असणार. इथे चार्ज Q1 असणार, इथे चार्ज Q2 असणार, व्होल्टेज विल बी सेम. या लॉजिक वरून तुम्ही कुठल्याही कॅपॅसिटरवरचा चार्ज वगैरे विचारला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लास्ट पॉइंट या लेसन मध्ये आहे व्हेन डिग्राफ जनरेटर. हा थोडा थिअरॉटिकल पॉइंट आहे, सो मी इथे तो कव्हर नाही करत आहे. तुम्हाला याच्यातनं काय काय लक्षात ठेवायचं आहे तर त्याचं बेसिक प्रिन्सिपल, त्याचे युजेस, त्याचे ऍप्लिकेशन्स, हे 3-4 गोष्टी फक्त आहेत त्या लक्षात ठेवा. बाकी कन्स्ट्रक्शन कसा बनवला आहे किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये क्वेश्चन नाही विचारत. जनरली हे क्वेश्चन्स बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिझाईन केले जातात. वेंडेग्राफ वरती विचारलं तर तुला तरी थिअरॉटिकल क्वेश्चन विचारलं, राईट. सो दॅट्स इट फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक्स बुलेट लेक्चर. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.